Hello friends, how are you all? We completed our topic electrostatic with state board theory and NEET JEE point of view. Now in this video we are going to discuss some important JEE NEET problems on this topic electrostatic. So without wasting time, we start our first problem. The first example is in free space a particle A of charge 1 microcoulomb is held fixed at point P. Another particle B of the same charge and mass 4 microgram is kept at a distance of 1 millimeter from P. If B is released, then its velocity at a distance of 9 millimeter from P is. या क्वेश्चन मध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? Here we have to calculate the velocity of particle B at a distance 9 millimeter from P particle. आता इथं velocity calculate करण्यासाठी आपल्याला अगोदर याची एनर्जी कन्सिडर केली पाहिजे. Here there are two particles. One is placed at point P. Suppose this is our first particle which has a charge Q1 and this is the second particle. Okay. Suppose charge on this second particle is Q2 and the distance between these two particles, initial distance is 1 millimeter. Initial distance दोघांमध्ये किती आहे इथं 1 millimeter. Both the charge has magnitude 1 microcoulomb. सेम मॅग्निट्यूडचे दोन चार्ज आहेत 1 मिलीमीटर डिस्टन्स वरती आहेत. ओके, आणि याचं मास ही गिवन आहे आपल्याला. या चार्जचं मास किती दिलेलं आहे? m इक्वल टू 4 मायक्रोग्रॅम. याला केजी मध्ये जर कन्वर्ट केलं आपण 4 इंटू मायक्रोग्रॅमचं ग्रॅम करायचं असेल तर त्यासाठी 10⁻⁻⁶ येईल आणि ग्रॅमचं केजी करताना परत 10⁻⁻³ म्हणजे टोटल येईल 4 इंटू 10⁻⁹ kg. एक स्मॉल मास आहे आणि याची व्हॅल्यू जी घेतली आपण इथं ती किती कन्सिडर केले? 4 इंटू 10⁻⁹ kg. हे कन्वर्जन लिहून ठेवलं इथं मी. सो दिस इज अवर पार्टिकल P. हा फर्स्ट पार्टिकल आहे आणि सेकंड पार्टिकल जो आहे तो आपला कोणता आहे? B पार्टिकल आहे, ज्याला Q2 म्हटलंय आपण. नाउ at this position these two particles are at a distance of 1 millimeter. If they are at a distance of 1 millimeter, then the potential energy in between these two particles will be, suppose this is U1, मी याला U1 म्हटलं. Potential energy, electric potential energy of a system of two particles, याचा जर फॉर्म्युला आपण यूज केला तर तो फॉर्म्युला आपण असा घेतो, constant into Q1 Q2 by R. R is the distance between two charges. आता यात जर व्हॅल्यू पुट केलं आम्ही, कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 9 इंटू 10⁻⁹. Q1 Q2 सेम आहेत, दोन्ही मायक्रोकुलॉम मध्ये चार्जेस आहेत 10⁻⁻⁶ 10⁻⁻⁶ डिवाइड बाय डिस्टन्स 1 मिलीमीटर मीन्स 10⁻⁻3 मीटर. डिस्टन्स 1 मिलीमीटर आहे, मीटर घेतलं मी आणि मग याला जर आपण सॉल्व केलं तर हे पॉवर कॅन्सल होतील बघा सगळा. -3 + 3 + 12 -12. So the answer is 9 joule. So the potential energy of the system of this charge is 9 joule. Now if this B charge is released, B charge ला जर काय केलं आपण? रिलीज केलं. Because of the repulsion between these two charges, P पॉइंटचा चार्ज आपण फिक्स केलेला आहे, त्यामुळे हा B पॉइंटला असलेला चार्ज आहे तो काय होईल? रिपेल होईल. कोणत्या डायरेक्शनला? इट विल रिपेल्ड इन दिस डायरेक्शन. सपोज तो इथं आहे आता Q2 चार्ज अँड नाउ इट इज ॲट ए डिस्टन्स ऑफ 9 मिलीमीटर. म्हणजे याचं रिपल्शन काय झालं? यांच्यातल्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे, आणि त्या फोर्समुळे सपोज तो इथं आलाय, इथं आल्यानंतर याचं डिस्टन्स जे आहे ते किती घेतलंय आपण? 9 मिलीमीटर. म्हणजे जे 1 मिलीमीटर होतं ते डिस्टन्स किती झालं आता? 9 मिलीमीटर. आणि आपल्याला विचारलं तो पार्टिकल 9 mm वरती असताना याची व्हेलॉसिटी किती असेल? कारण तो मोशन मध्ये आहे, इथं काय स्टॉप झालं नाही. आपल्याला विचार की 9 mm ला आल्यानंतरची त्याची व्हेलॉसिटी विचारले. आता हे डिस्टन्स इन्क्रीज म्हणजे हा पार्टिकलला इकडं मोशन मध्ये आहे म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी मिळाली. कायनेटिक एनर्जी कुठून आली? याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होती आणि तीच पोटेन्शियल एनर्जी नंतर कन्वर्ट होते कायनेटिक एनर्जी मध्ये, म्हणजेच इथली पोटेन्शियल एनर्जी सिस्टीमची काय होते? डिक्रीज होते. आता या कंडिशनला पार्टिकल ज्यावेळी इथल्या पोझिशनला असेल, सपोज मी याला B' म्हटलं, किती मी डिस्टन्सला आहे तो 9 mm, तर या कंडिशनला या दोन पार्टिकल मध्ये असलेली पोटेन्शियल एनर्जी किती? सपोज त्यासाठी सिम्बॉल यूज केलं U2. देन फॉर्म्युला विल बी 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R' म्हणून याला R1 mm R' 9 mm. सो इट विल बी 9 इंटू 10⁻⁹ इंटू 10 पार्टिकल तर तेच आहेत
डिस्टन्स फक्त चेंज झालं. नाव डिस्टन्स इज 9 mm, सो इट विल बी 9 इंटू 10⁻³ याचं व्हॅल्यू 9 आली होती, इथं डिवाइड 9 आहे, 9 कॅन्सल होईल आणि व्हॅल्यू येते इथं 1 जूल. So now the potential energy in between these two charges will be 1 joule. अगोदर एनर्जी किती होती 9 जूल. आता पार्टिकल मोशन मध्ये आहे ना, तो इथं आला 9 mm. आता सिस्टीमची एनर्जी किती आहे 1 जूल. किती डिक्रीज झाली एनर्जी 9 - 1 करेल आपण 8 जूल. सो चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू that energy will be 8 joule. पोटेन्शियल एनर्जी मधला जो चेंज आहे, this change in potential energy is converted into the kinetic energy of this particle. ही जी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे तीच कन्वर्ट होते कशात, पार्टिकलच्या कायनेटिक एनर्जी मध्ये. म्हणजे आपण असं लिहू शकतोय डेल्टा यू इक्वल टू हाफ mv². डेल्टा यू इक्वल टू व्हॉट, हाफ mv². चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल. देअरफॉर v² इक्वल टू डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आहे 8. 2 इकडे घेतलं आम्ही, 8 × 2 इंटू याला डिवाइड करावं लागेल. v² इक्वल टू घेतली व्हॅल्यू तर 8 × 2 डिवाइडेड बाय m ची व्हॅल्यू किती, m इक्वल टू 4 × 10⁻⁹. सो वी गेट हियर v² इक्वल टू काय व्हॅल्यू येते बघा, -9 वरती गेल्यावर +9 होईल आणि इथं 4 मिळेल, 4 × 10⁻⁹. Now if we take the square root of this, then we will get 4th square root 2 × 10⁻³ meter/second. This is our answer. So this is the velocity of particle when it is at a distance of 9 mm from P. इथून 9 mm वरती असताना त्याची velocity काय 2 × 10⁻³ meter/second. 2019 जेईच्या ऑनलाईन एक्झाम मध्ये विचारलेला हा क्वेश्चन होता. मी जवळपास सगळे क्वेश्चन जे आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे ते सगळे क्वेश्चन हे प्रिव्हियस इयर एक्झाम मधलेच क्वेश्चन असतील, जेई नीट मधल्या, आणि स्पेशली रिसेंट क्वेश्चन आहेत 2019 चे जे क्वेश्चन आहेत तेच मॅक्सिमम क्वेश्चन मी आज डिस्कस करणार आहोत. सो दिस इज आवर फर्स्ट क्वेश्चन. नाउ सी द सेकंड क्वेश्चन. इन सेकंड एक्झाम्पल, a system of 3 charges are placed as shown in figure. If capital D is much greater than small d, the potential energy of the system is best given by. मी इथं ऑप्शन लिहित नाहीये, स्पेस जास्त लागतो त्यासाठी, पण जे आन्सर येईल तेच आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे, ते लक्षात येईल तुमच्या. नाउ हियर कन्सिडर दिस इज अ सिस्टम ऑफ 3 चार्जेस, प्लस स्मॉल q, मायनस स्मॉल q अँड प्लस कॅपिटल Q. 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत, एक निगेटिव्ह चार्ज आहे. डिस्टन्स बिटवीन प्लस q अँड मायनस q इज स्मॉल d. दिस इज दी सेंट्रल पॉइंट. एक डायपोल आहे असं म्हणू शकतोय आपण, प्लस q मायनस q चा हा सेंट्रल पॉइंट आहे. म्हणजे ही हाफ डिस्टन्स ही लिहून ठेवूया इथं. दिस हाफ डिस्टन्स इज d/2 अँड दिस हाफ डिस्टन्स इज ऑल्सो d/2. अँड दी डिस्टन्स बिटवीन दी सेंट्रल पॉइंट, या डायपोलचा सेंटर म्हणा, आणि तिथून या प्लस q चं डिस्टन्स किती आहे कॅपिटल Q. एक गिवन डायग्राम आहे क्वेश्चन मध्ये. आणि आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं, या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी, 3 चार्जेसच्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी आहे. आपण स्टडी केलं होतं हे थेरॉटिकली, की जर 3 चार्जेसची सिस्टीम असेल तर त्यासाठी आपल्याला 3 डिफरंट एनर्जीचे फॉर्म्युले कॅल्क्युलेट केले. 3 पेअर तयार होतात, म्हणजे याला Q1 Q2 Q3 म्हटलं असतं. तर पोटेन्शियल एनर्जी इन बिटवीन Q1 Q3 अँड Q2 Q3 आणि त्याची टोटल केली की ऍडिशन करून आपल्याला टोटल सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी मिळते इथं. त्यामुळे आपण त्याच मेथडनं जाऊया. फर्स्ट मी इथं पोटेन्शियल एनर्जी कन्सिडर करतो, पोटेन्शियल एनर्जी बिटवीन प्लस Q अँड मायनस Q. पहिली पोटेन्शियल एनर्जी प्लस Q आणि मायनस Q यांच्यामध्ये असलेली यूज केली तर U1 म्हटलं आपण याला. सपोज U1 इक्वल टू प्लस Q मायनस Q, डिस्टन्स बिटवीन दिस टू इज D. So we can write this as constant ला k म्हणूया, 1/4πε0 k into Q, then minus Q, हे मायनस आहे, divided by distance D. So this is the potential energy, or we can write this as U1 equal to minus k into Q square divided by D. This is the potential energy in a system, plus Q and minus Q. Now second, potential energy between plus Q and capital Q, plus capital Q, या दोघांमधली पोटेन्शियल एनर्जी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर कशी कॅल्क्युलेट करणार बघा. U2 सपोज U2 इक्वल टू कॉन्स्टंट इंटू प्रोडक्ट ऑफ 2 चार्जेस स्मॉल q कॅपिटल Q डिवाइडेड बाय
डिस्टन्स इज व्हॉट, इथपर्यंत किती डिस्टन्स आहे कॅपिटल डी आणि इथून पुढे हे ॲडिशनल d/2 म्हणजे आन्सर येईल d प्लस स्मॉल d/2. दिस इज द डिस्टन्स. ओके, सो दिस इज आवर पोटेन्शियल एनर्जी इन सिस्टम of two charges plus q and capital Q, and the third energy will be potential energy between minus q and capital Q. या दोघांमधल्या या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी, या दोन चार्जच्या सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी जर कॅल्क्युलेट केली तुम्ही, u3 इक्वल टू k इंटू मायनस स्मॉल q प्लस q अपॉन d. हे डिस्टन्स बघा, इथपर्यंत कॅपिटल D आहे म्हणजे हे डिस्टन्स आलं d मायनस स्मॉल d/2. ओके, या मायनस साइनला आपण इथंही लिहू शकतोय. सपोज दिस इज k इंटू मायनस. सो दीज आर दी 3 डिफरंट एनर्जीज. 3 पेअर तयार होतात आणि त्या 2-2 4च्या पेअरमध्ये ह्या पोटेन्शियल एनर्जी काय होत आहेत, स्टोअर होत आहेत. आणि टोटल पोटेन्शियल एनर्जी कॅल्क्युलेट करायची असेल तर काय करतो आपण, तर यांच्या सगळ्यांची काय करतोय, ॲडिशन. इथं सेम टाइप मध्ये कन्सेप्ट आहेत. सपोज मी सुरुवातीला या दोघांची ॲडिशन करतो, u2 प्लस u3. u2 प्लस u3 इक्वल टू कॉन्स्टंट कॉमन आहे, स्मॉल q कॅपिटल Q कॉमन आहे म्हणजे काय येणार बघा, k स्मॉल q कॅपिटल Q इन ब्रॅकेट 1 अपॉन d प्लस d/2 मायनस 1 अपॉन d मायनस d/2. सो याची जर सबट्रॅक्शन घेतली आपण तर आन्सर असं मिळेल k q कॅपिटल Q इन ब्रॅकेट d मायनस d/2 मायनस d मायनस d/2 डिवायडेड बाय दोघांचा प्रोडक्ट मिळेल d² मायनस d²/4. a प्लस बी a मायनस बी यांचा प्रोडक्ट त्या टाईपमध्ये घेतलं तर हे आन्सर मिळेल. आणि मग कॅपिटल D कॅन्सल होतंय, मायनस साइन राहील इथं, मायनस d/2 मायनस d/2 d, देन इट विल बी मायनस k q कॅपिटल Q स्मॉल d अँड डिवायडेड बाय d² मायनस d²/4. आता हे इक्वेशन एक मिळतंय आपल्याला. हे कशासाठी झालं, u2 प्लस u3 या दोघांची ॲडिशन मिळाली आपल्याला. याच्यातच आपण u1 ॲड करूया म्हणजे आता u1 प्लस u2 प्लस u3 असं जर ॲड केलं तर हे रिलेशन कसं मिळतंय बघा, d². ओके, यामध्ये एक थोडी ॲडजस्टमेंट केली आपण कारण पुढच्या ॲडिशनला हे सोपं जाईल त्यासाठी. सपोज 4 न डिवाइड आणि मल्टिप्लाय केलं तर काय होईल बघा, इथं जर रिलेशन असं घेतलं आपण d² मायनस मायनस 4k स्मॉल q कॅपिटल Q d डिवाइडेड बाय 4 d² मायनस स्मॉल d². या फॉर्म मध्ये आपण याला लिहू शकतोय 4d² मायनस स्मॉल d². 4 कॉमन घेऊन 4 न मल्टिप्लाय आणि काय केलं आपण याच्यात डिवाइड केलं. आता ही जी रिलेशन आहे हे आपण इथं यूज करणार आहे. तिघांची ॲडिशन करा आता, u1 प्लस u2 प्लस u3 तिघांची जर ॲडिशन केली या टर्म मध्ये आपण ॲड काय करणार आहोत, u1 ही टर्म. म्हणजे कशी येईल बघा टर्म, इथं पहिली टर्म काय आहे u1 k इंटू मायनसच साइन आहे, यालाही दोघांनाही मायनस साइन आहे, कॉमन मध्ये मायनस लिहितो मी इथं आणि दोघांचे ॲडिशन करूया सरळ. यालाही मायनस साइन आहे, हे मायनस साइन आणि यालाही मायनस साइन आहे, त्यामुळे दोघांची ॲडिशन करताना मायनस साइन कॉमन लिहिता येईल. सो इट विल बी k q² d मायनस 4k q कॅपिटल Q स्मॉल d डिवाइडेड बाय 4d² मायनस स्मॉल प्लस, कारण कॉमन साइन मायनस दोघांचं लिहिलं, याचं मायनस साइन आणि याचं मायनस साइन. आणि मग u2 प्लस u3 प्लस u1 केलं तर टोटल ॲडिशन लिहिताना मायनस इन ब्रॅकेट k कॉमन आहे, q जे आहे किंवा q ब्रॅकेटमध्ये राहिलं तरी चालेल, q कॉमन येण्यापेक्षा k. आता इथं एक कंडिशन जी आहे न्यूमेरिकल मध्ये दिलेली, कॅपिटल D इज मच ग्रेटर दॅन स्मॉल d असं रिलेशन आहे.
म्हणजे कॅपिटल डी ची व्हॅल्यू स्मॉल डी पेक्षा जर मच ग्रेटर दॅन डी दिली असेल, ही यासाठीच दिले कारण 4d² मधून d² आपण काय करू शकतोय, निग्लेक्ट करू शकतोय, बिकॉज कॅपिटल डी इज मच ग्रेटर दॅन स्मॉल डी, अँड इफ वी निग्लेक्ट दिस d² देन वी गेट ए रिलेशन ॲज -k in bracket q² d plus 4k q capital Q small d upon 4d². इथं काय केलंय आपण, फक्त ह्या d² ला निग्लेक्ट केलंय. का निग्लेक्ट केलंय, दिलेली कंडिशनच गिवन आहे आणि ती त्यासाठीच दिलेली आहे, ज्यामुळे आपण ती d² काय करू शकतोय, निग्लेक्ट करू शकतोय. 4 ही कॅन्सल होईल, k रिपीट लिहिलं मी, k कॉमन घेतलंय आपण, 4 ही कॅन्सल होईल आणि मग रिलेशन असं मिळेल आपल्याला k जो ऑप्शन होता आपला त्या ऑप्शन सारखं मी लिहितोय, मायनस साइन आतमध्ये देतो, -q² अपॉन d मायनस इथं काय राहिलं, q कॅपिटल Q d अपॉन 4d², सॉरी d², 4 कॅन्सल झालंय. सो दिस इज द आन्सर. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 3 चार्जेस. या 3 चार्जेसच्या सिस्टीमची ही काय झाली, पोटेन्शियल एनर्जी. आणि असाच ऑप्शन होता हा 2019च्या जेई मध्ये विचारलेला क्वेश्चन होता. सो दिस इज अवर आन्सर. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए सिस्टीम ऑफ 3 पॉइंट चार्जेस. Now see the next question, question number 3. Third question is, a charge Q is uniformly distributed over a long rod AB of length L. The electric potential at point O lying at a distance L from the end A is, म्हणजे इथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचे कोणत्या पॉइंटला, O पॉइंटला, बिकॉज ऑफ दिस कंडक्टिंग म्हणजे सॉरी चार्ज्ड रॉड. The length of this rod is L and it is uniformly charged with a total charge Q. म्हणजे या रॉड वरती असा चार्जेस आहे, टोटल चार्ज जो आहे रॉड वरती तो टोटल चार्ज इथं आपल्याला दिलेला आहे कॅपिटल Q. नाउ at point A the electric potential is because of these charges and all these charges, but all these charges on this rod is not at a same distance from this point O. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल फी इक्वल टू कॉन्स्टंट इनटू चार्ज अपॉन डिस्टन्स. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू ए पॉइंट चार्ज हे माहित होतं. सिस्टीम असेल तर ऍडिशन करतो, बट दिस चार्जेस आर डिस्ट्रीब्युटेड ऑन दिस रॉड, त्याला सिस्टीम म्हणू शकत नाही आपण. आणि मग यामध्ये आपल्याला ह्या डिस्टन्सचा प्रॉब्लेम येतो. इथून या चार्जचा डिस्टन्स घ्यायला गेला तर ते L असणार आहे, आणि इथल्या चार्ज पासून डिस्टन्स घ्यायला गेला तर तुम्ही ते किती असणार आहे, 2L. म्हणजे L पासून 2L पर्यंत हे डिस्टन्स काही असू शकतं. याचा अर्थ R व्हेरिएबल पॅरामीटर, डिस्टन्स इज ए व्हेरिएबल पॅरामीटर. आणि व्हेरिएबल पॅरामीटर आला की लक्षात ठेवायचं एकच कॉन्सेप्ट जे आपण यूज करतो डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनची. पूर्ण रॉड मुळे इथं असलेलं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्याच्या ऐवजी आपण काय करणार, इथं या रॉडचा एक स्मॉल एलिमेंट कन्सिडर करणार. सो टू सॉल्व दिस क्वेश्चन, consider a small element of this rod. Suppose this is the small element of this rod. It has a length dx. The length of this small element is dx and this small element is at a distance of x. This small element is at a distance of x from point O. Now this small element has a charge dq. या स्मॉल एलिमेंट वरती चार्ज किती आहे, dq आहे. आता इथं लॅम्बडा इज व्हॉट, लॅम्बडा कशाला म्हणतो आपण, लॅम्बडा इज द लिनियर चार्ज डेन्सिटी, मीन्स चार्ज पर युनिट लेंथ. सो वी कॅन राइट दिस ॲज q इक्वल टू लॅम्बडा इंटू L. और हे टोटल साठी झालं. इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट दी dq स्मॉल चार्ज, याला या फॉर्म मध्ये लिहा, dq इज व्हॉट, इट इज द स्मॉल चार्ज ऑन लेंथ dx. so dq will be lambda into dx. therefore lambda in place of lambda we can write this as lambda ला आपण असं लिहू शकतोय q by l. so dq will be q by l into dx. एक dq ची व्हॅल्यू आहे, लक्षात ठेवा फक्त. this dq is the charge on this small element dx and this element is at a distance of x from the
O पॉइंट. आता ह्या dq वरती जेवढे चार्जेस आहेत, सॉरी या dx एलिमेंट वरती जेवढे चार्जेस आहेत dq, वी कन्सिडर दिस चार्ज एज अ पॉइंट चार्ज. या स्मॉल चार्जला dq ला आपण काय करणार आहे, पॉइंट चार्ज कन्सिडर करणार आहे आणि त्या पॉइंट चार्ज पासून ह्या O पॉइंटचं डिस्टन्स x आहे. हे x डिस्टन्स घेऊन जर आपण पोटेन्शियल कॅल्क्युलेट केलं, पोटेन्शियल ॲट पॉइंट O ड्यू टू दिस स्मॉल एलिमेंट dx, देन इट विल बी dv. स्मॉल पोटेन्शियल असणारे dx मुळे असेल तर dv विल बी k इंटू चार्ज इज व्हॉट, चार्ज इज dq अपॉन डिस्टन्स इज x. or we can write this in place of dq, q by l. So we write this as k q by l, q into dx divided by x. So this is the potential, electric potential at O, dv, due to small element dx. आता या इक्वेशनला जर आपण सॉल्व करायचं असेल, आपल्याला इथलं पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं, पण कुणामुळं, कंप्लीट रॉड मुळे असलेलं. मग त्यासाठी काय करतो आपण, स्मॉल पोटेन्शियलला इंटिग्रेट करतो. इंटिग्रेट करताना लिमिट्स माहित पाहिजेत. इथं व्हेरिएबल कोण, एक्स. एक्स का व्हेरिएबल, एक्स म्हणजे काय, या एलिमेंटचं डिस्टन्स आहे ओ पासून, पण हे डिस्टन्स जे आहे ते व्हेरिएबल आहे. मगाशीच मी सांगितले आर व्हेरिएबल आहे. या रॉडच्या एंड पासून मेजर केलं तर आर किती असणार आहे, एल, आणि बी एंड पासून जर मेजर केलं डिस्टन्स तर आर किती असणार आहे, 2l. सो हियर एक्स व्हॅरीज फ्रॉम एल टू 2l. एक्स व्हॅरीज फ्रॉम एल टू 2l. So the limit of integration is L to 2l. Now total potential phi will be the integration within limit L to 2l and integration याचं घेणार आपण. So it will be k q dx divided by L into x. तर यामध्ये constant terms बाहेर घ्या, k q by L. These are the constant terms. So remaining terms will be L to L 1 by x into dx. These are the remaining term. Now if we take the integration of this 1 by x, integration of 1 by x is nothing but the log x. So we can write this as k q by L into log to the base e x within limit L to 2l. Limits use केली तर, if we use the limits, then k q by L into log to the base e 2l upper limit minus lower limit l, आणि हे log a minus log b चा फॉर्म्युला यूज केला तर log a upon b लिहितो आपण, 2l upon l, l कॅन्सल होऊन log 2 राहतं. सो इट विल बी k q by l into log to the base e 2. log to the base e असेल तर त्याला आपण ln असे लिहितो. k ची व्हॅल्यू 1 upon 4 pi epsilon naught. This is the constant k. Then q by l into ln 2. This is the potential phi, total potential phi at this point O because of this charged rod. This is the answer of this question. Now see the next question, question number 4. For question number 4, electric field in a region is given by एक इक्वेशन दिले, E equal to ax plus b, I cap म्हणजे direction of electric field is along the x axis. The values of constants are a and b, a equal to 20 and b equal to 10. a आणि b हे दोन कॉन्स्टंट्स आहेत याचा अर्थ, आणि त्याच्या व्हॅल्यूज दिलेत 10 आणि 20 दिलेत. इफ द पोटेन्शियल ॲट x इक्वल टू 1 म्हणजे x ॲक्सिस वरचं पोटेन्शियल दिलंय. इफ द पोटेन्शियल ॲट x इक्वल टू 1 इज v1 and at x equal to -5 डिस्टन्स दिलेली आहे ती. x equal to 1 म्हणजे राईट साइडला, x equal to -5 म्हणजे लेफ्ट साइडला. सो इट विल बी v2. then v1 minus v2 is what, potential difference. potential difference कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला, v1 minus v2, आणि इलेक्ट्रिक फील्ड गिवन आहे, डिस्टन्स गिवन आहेत. मग इलेक्ट्रिक फील्ड, डिस्टन्स आणि पोटेन्शियल डिफरन्स यांचा विचार केला की लगेच पोटेन्शियल ग्रेडियंटची कन्सेप्ट डोळ्यापुढे आली पाहिजे. E equal to dv by dx, रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रिक पोटेन्शियल आपण बघितलेले आहे. E equal to minus dv by dx हे रिलेशनच आहे, आणि मग याच्यावरून आपण लिहू शकतोय dv equal to minus e into dx. dv equal to what, dv equal to minus e into dx हे रिलेशन मिळतंय आपल्याला. सपोज आपण याला इंटिग्रेट करूया. इंटिग्रेटिंग दिस इक्वेशन 1,
इंटिग्रेटिंग इक्वेशन 1 दोन्ही साईडला इंटिग्रेट केलं तर इंटिग्रेशन dv इक्वल टू मायनस इंटिग्रेशन e इंटू dx. पण इंटिग्रेशन म्हटलं की लिमिट्स आले. dv म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स. मग पोटेन्शियल डिफरन्स घेताना इथं पोटेन्शियल डिफरन्सला एक पोटेन्शियल गिव्हनच आहे आपल्याला, एक पोटेन्शियल v1 गिव्हन आहे, दुसरं पोटेन्शियल v2 गिव्हन आहे. मग डायरेक्ट लिहूया आपण त्याची लिमिट्स. एक v1 आहे, एक किती आहे v2. आणि इलेक्ट्रिक फील्डचे इक्वेशन दिलंय, व्हेरिएबल पॅरामीटर इथं x आहे. x ची एक व्हॅल्यू 1 आहे, x व्हॅल्यू दुसरी व्हॅल्यू काय आहे -5 आहे. मग याला आपण x1 म्हणूया आणि या व्हॅल्यूला म्हटलं आपण x2. तर याची लिमिट्स येणार x1 टू x2 अशी काय याची लिमिट्स. आता याचं इंटिग्रेशन घेताना एक विचार करा, dv इंटिग्रेशन ऑफ dv इज फी, इंटिग्रेशन ऑफ dx याची व्हॅल्यू असते x. सो इंटिग्रेशन ऑफ dv इज फी आणि फीच्या जर तुम्ही लिमिट्स मध्ये यूज केला तर याचा आन्सर येणार v2 मायनस v1. मी डायरेक्ट लिहितोय म्हणजे ऍक्च्युअली असं आहे इंटिग्रेशन dx विदिन लिमिट 1 to 2 म्हणजे v1 to v2 लिहितोय मी इथं v1 to v2. सो इट्स आन्सर विल बी x अँड लिमिट्स विल बी v1 v2 आणि लिमिट्स यूज केली तर v2 मायनस v1 असा आन्सर मिळते. लिहायची गरज नाही, डायरेक्ट एक स्टेप लिहितोय मी इथं. इंटिग्रेशन dv विदिन लिमिट v1 टू v2 याचं जे आन्सर आहे ते काय आलं आपलं v2 मायनस v1. देन मायनस इंटिग्रेशन x1 टू x2 e dx. आता इथे e ची व्हॅल्यू यूज करूया आपण. e ची व्हॅल्यू गिव्हन होती इज व्हॉट ax प्लस b. ओके, आणि विथ रिस्पेक्ट टू कुणाला आहे dx ला. ax प्लस b ही कशाची व्हॅल्यू आहे, e ची व्हॅल्यू आहे. व्हॅल्यूज यूज करा. आता यामध्ये लिहिताना थोडं मी इथंच आधी स्टेप कन्वर्ट करतोय. v2 मायनस v1 ला जर मी v1 मायनस v2 लिहिलं तर इथलं हे मायनस साइन जे आहे ते काय होईल, कॅन्सल होईल, कारण आपल्याला कॅल्क्युलेट v1 मायनस v2 करायचं आहे. त्यासाठी मी त्याला आधीच कन्वर्ट केलं. x1 टू x2 ax प्लस b इंटू dx आहे. ax प्लस b, a ची व्हॅल्यू किती आहे 20 आहे आणि b ची 10 आहे, ती व्हॅल्यू यूज करूया आपण. सो इट विल बी 20x प्लस 10 आणि विथ रिस्पेक्ट टू कुणाला आहे dx ला आहे. आता याला आपण करणार आहे इंटिग्रेट. या इक्वेशनला इंटिग्रेट करताना v1 मायनस v2 इक्वल टू सेपरेट इंटिग्रेट केलं तर सेपरेट इंटिग्रेशन जर घेतलं आपण याचं तर 20x चं इंटिग्रेशन 20x स्क्वेअर बाय 2. 20 कॉन्स्टंट आहे, बाहेरील इंटिग्रेशनच्या तसंच राहिलं. x चं इंटिग्रेशन x स्क्वेअर बाय 2 प्लस 10 चं इंटिग्रेशन 10 कॉन्स्टंटच आहे आणि ते कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन x आणि याची लिमिट्स जी आहेत x1 किती होतं बघा 1, x1 किती आहे 1 अँड x2 विल बी -5. नाव वी यूज दी लिमिट्स. आता याची लिमिट्स यूज केली आपण तर हे रिलेशन कसं येईल बघा. v1 मायनस v2 इक्वल टू फर्स्ट यूज दी लोअर लिमिट. हे 20/2 म्हणजे 10x स्क्वेअर येईल आणि 10 आपण कॉमन घेऊया. 10 इन ब्रॅकेटमध्ये काय राहणार मग x स्क्वेअर प्लस x लिमिट्स 1 टू -5 आणि लिमिट्स यूज करा. 10 इन ब्रॅकेट -5 स्क्वेअर 25 -5 अप्पर लिमिट यूज केलं, लोअर लिमिट यूज केलं तर -1 चा स्क्वेअर. सो इट -1 अँड -1. सो इट विल बी 25 -5 -1 -1. So it will be -7 and the answer will be v1 minus v2. काय येईल बघा 10 आणि 25 minus 7. So it will be 18. 10 into 18. So the answer is 180 volt. And our answer v1 minus v2 potential difference v1 minus v2 will be 180 volt. एक सिंपल क्वेश्चन होता ज्याला आपण रिलेशन बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड अँड पोटेन्शियल या कन्सेप्टचा यूज करून काय केलंय सॉल्व केलेला आहे. दोन्ही क्वेश्चन्स या वर्षीच्या 2019 जेई मेन्स ऑनलाइन एग्जाम मध्ये विचारलेले क्वेश्चन्स आहेत. व्यवस्थित नोट डाउन करा. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. 4 equal point charges Q, capital Q, each are placed in the XY plane.
ॲट 0 to 4 to 4 minus 2 and 0 minus 2 कोऑर्डिनेट्स दिले त्या पॉईंटचे. द वर्क रिक्वायर्ड टू पुट ए फिफ्थ चार्ज कॅपिटल क्यू ॲट द ओरिजिन ऑफ द कोऑर्डिनेट सिस्टीम विल बी. म्हणजे आपल्याला इथं वर्क डन कॅल्क्युलेट करायचे. वर्क डन to put a fifth charge q at the origin. Suppose this is our origin and we have to put here a capital Q charge at the origin of the coordinate system. याची ही सिस्टीमचे ओरिजिन कन्सिडर केलाय. आता हे 4 चार्जेसची पोझिशन दिलेले आहेत कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. मग त्यांना आपण इथं अगोदर ड्रॉ करूया. फर्स्ट चार्ज विल बी ॲट 0 and 2. On x axis it will be 0 and y axis 1 2. So here there is a charge q and this distance will be 2. हे डिस्टन्स किती येणार आहे 2. याला आपण r1 म्हणूया. हे डिस्टन्स आलं 2. इथं लिहितो मी. हे डिस्टन्स आपलं काय आहे r1 2 आहे, लक्षात ठेवा. नाउ द सेकंड चार्ज इज ॲट 4 2. x axis it 4 okay 1 2 3 4 and on y axis it will be 2. So 2 and 4 that distance will be here somewhere. So here there is one more charge q. इथं असं कन्सिडर करूया आपण. हे डिस्टन्स किती आहे 2 आणि हे डिस्टन्स किती आहे 4. नाउ द थर्ड चार्ज विल बी ॲट 4 minus 2. ऑन x axis plus 4 but on y axis it is minus 2. So the next charge will be somewhere here. This is the third charge and fourth charge it at 0 minus 2. On x axis it is 0 and on y axis it is minus 2. So this is our fourth charge q. Now consider some distance. This is r1, this is distance r2. 4 चार्जेस ची सिस्टीम आहे. या 2 चार्ज मधल्या डिस्टन्सला r3 म्हणा आणि या 2 चार्ज मधल्या डिस्टन्सला r4 म्हटलं. सो हे 4 चार्जेस असे कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये दिलेत आपल्याला आणि फिफ्थ चार्ज q आपल्याला कुठं प्लेस करायचा आहे ओरिजिनला आणि वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वर्क डन कोणाच्या अगेन्स्ट करायचं आहे? वर्क डन अगेन्स्ट द पोटेन्शियल ऑफ दिस 4 चार्जेस. सो वी कॅन राईट दिस ॲज इलेक्ट्रिक पोटेन्शियल फी इक्वल टू वर्क डन पर युनिट चार्ज. सो ऑन दिस फॉर्म्युला वी राईट दिस ॲज चार्ज इंटू पोटेन्शियल. वर्क डन कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला आहे चार्ज इंटू पोटेन्शियल. म्हणजे आपल्याला या पॉइंटला किती पोटेन्शियल आहे हे जर मिळालं तर त्यावरून तुम्हाला वर्क डन इथं कॅल्क्युलेट करता येईल. ओके. आता यामध्ये वर्क डन जे कॅल्क्युलेट करणार आहोत आपण ते वर्क डन कॅल्क्युलेट करताना आपल्याला त्या ओरिजिनला असलेलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल अगोदर काय केलं पाहिजे कॅल्क्युलेट केलं पाहिजे. या पॉइंटला जे पोटेन्शियल असणार आहे दिस पोटेन्शियल इज बिकॉज ऑफ दी ऑल दीज 4 चार्जेस अँड टोटल पोटेन्शियल we can write this as total electric potential at origin will be because of the total potential will be the addition or sum of the potential of these individual charges. Now because of the first charge या चार्ज मुळे जे पोटेन्शियल असेल ते जर लिहायचं असेल potential due to point charge will be q upon r1 k into q upon r1. पोटेन्शियल ड्यू टू पॉइंट चार्ज फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला तो फॉर्म्युला यूज केला. याच्यामुळे पोटेन्शियल यामुळे असे किंवा याचं घ्या r2चं घेतलं तर प्लस k इंटू q बाय r2. चार्ज qच आहे डिस्टन्स किती r2. आता q3 घेतलं तर प्लस k इंटू q बाय r3 प्लस k इंटू q बाय r4. चौघांच्या पोटेन्शियलची काय केली आपण ॲडिशन. हे r3 आहे हे r4 आहे. डिस्टन्सेस माहित आहे तिथं सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे k आणि q. आता डिस्टन्स माहित आहेत म्हणजे किती आहेत बघा r1 2 आहे. सो इट विल बी 1/2. इथं रिमेनिंग राहील 1/2 प्लस r2 सुद्धा 2च आहे. डिस्टन्स पाहिजे आपल्याला मॅग्निट्यूड मध्ये. सो इट विल बी 1/2 प्लस r3 किती असणार आहे बघा हे 2 आहे हे 4 आहे म्हणजे हे पण 4 2 4 असेल तर बघा हे 2 हे 4. मग ह्या पायथागोरस यूज केला तर r3 ची व्हॅल्यू अंडर रूट 2 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. सो इट विल बी अंडर रूट 20. हे रूट 20 असेल तर हे डिस्टन्स काय येणार आहे रूट 20 म्हणजे प्लस 1/√20 प्लस 1/√20. ओके. हे डिस्टन्सेस मिळाली यांची ॲडिशन केली आपण. के क्यू इन ब्रॅकेट 1 प्लस हाफ प्लस हाफ 1 1/√2 1/√2. हे जर तुम्ही सोडवलं तर याची व्हॅल्यू येते 1 प्लस 1/√5 1 प्लस 1/√5. हे या दोघांची ॲडिशन आली
1/√20, 1/√20 व्हॅल्यू काय आली 1/√5. सो दिस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल फी ॲट पॉइंट ॲट दी ओरिजिन. फी मिळालं आणि फी जर मिळालं तर आपण वर्क डन कॅल्क्युलेट करू शकतोय. वर्क डन कसं कॅल्क्युलेट करणार आहे, सिंपल फॉर्म्युला आहे वर्क डन इक्वल टू चार्ज इंटू पोटेन्शियल. सो इट विल बी के इंटू क्यू आहे, इथलं क्यू आहे ऑलरेडी फीच्या फॉर्म्युल्यातलं क्यू आणि ते क्यू, क्यू इंटू क्यू, क्यू स्क्वेअर, के क्यू स्क्वेअर इन ब्रॅकेट. नाव इट्स इलेक्ट्रिक पोटेन्शियल 1 + 1/√5. के ची व्हॅल्यू यूज केली तर W इक्वल टू 1/4πε0, याला इथं आपण क्यू स्क्वेअर आहे, क्यू स्क्वेअर अपॉन 4πε0 इंटू 1 + 1/√5. सो दिस अमाउंट ऑफ वर्क इज रिक्वायर्ड टू पुट a charge plus q, capital Q at the origin of this coordinate system. एवढं आपल्याला इथं काय करावं लागेल, वर्क डन. सो दिस इज अवर आन्सर. या क्वेश्चनचा आन्सर झालं. एवढं आपण काय करणार इथं वर्क डन करणार या चार्जला Q ओरिजिनला प्लेस करण्यासाठी. नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. हियर a uniformly charged ring of radius 3a. This is our ring whose radius is 3a. And total charge Q, charge on this ring is Q, is placed in XY plane. मी या रिंगला इथं मी असं प्लेस केलंय. ओके, ही रिंग अशी आहे इथं. सो दिस प्लेन विल बी, दिस इज अवर XY प्लेन. इफ we consider this is the x axis, this is y axis, then this will be z axis. बघा हा x axis आहे, हा y axis आहे. सो आपला हा काय असणार आहे, z axis असणार. आणि xy प्लेन मध्ये आपली काय आहे, रिंग आहे. सेंटर्ड ॲट ओरिजिन, म्हणजे रिंगचा सेंटर आहे तोच ओरिजिनला आहे. आपण सिस्टीम इथं ड्रॉ करूया सरळ. हा x axis आहे आपला, हा काय झाला z axis, आणि फ्रंटला आहे तो आपला कोणता आहे, एक्स ॲक्सिस. या सिस्टीम मध्ये रिंग जी आहे ती XY प्लेन मध्ये आहे आपली. हा y ॲक्सिस, हा x ॲक्सिस आणि हा z ॲक्सिस. XY प्लेन मध्ये रिंग आहे आणि हा रिंगचा ॲक्सिस झाला. रिंगचा सेंटर म्हणजेच इथं ओरिजिन आहे. ॲट पॉइंट ए पॉइंट चार्ज Q इज मुव्हिंग टुवर्ड्स द रिंग अलॉंग द z ॲक्सिस. एक पॉइंट चार्ज आहे Q जो मोशन मध्ये आहे आणि तो कसा मूव्ह होतोय, इट इज टुवर्ड्स द रिंग, म्हणजे रिंग कडे येतोय. z ॲक्सिसच्या अलॉंग आहे, म्हणजे असं समजा की इकडून हा पॉइंट चार्ज काय होतो, इकडे येतोय. हॅज ए स्पीड फी ॲट z इक्वल टू 4a. सपोज हा P पॉइंट आहे तो, ओके, आणि या P पॉइंटचं डिस्टन्स किती आहे, 4a. आणि तो Q चार्ज जो आहे तो सपोज इथं आहे. आता कोणत्या P पॉइंटला, इकडून तो मोशन मध्ये आहे आणि असा इथं मूव्ह होतोय टुवर्ड्स रिंग. आणि तो ज्यावेळी 4a ला आहे, किती डिस्टन्सला रिंग पासून, 4a ला, त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी किती दिली आपल्याला, फी आहे असं कन्सिडर केले. द मिनिमम व्हॅल्यू ऑफ फी सच दॅट इट क्रॉसेस द ओरिजिन इज, म्हणजे आपल्याला फीची मिनिमम व्हॅल्यू विचारले ज्या व्हेलॉसिटीने तो येतोय, त्यामुळे तो या ओरिजिनला क्रॉस करून पुढे जाईल, म्हणजे त्या रिंग मधून तो पुढे जाईल. आता तो इकडं मोशन मध्ये आहे, चार्ज रिंग वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, हाई पॉझिटिव्ह चार्ज आहे. सो चार्जेस ऑन दी रिंग विल रिपेल दिस चार्ज. या चार्जला काय करतील, रिपेल. तरीही त्याला त्या रिंग मधून जायचंय आणि तरीही जायचं असेल तर त्याला वर्क डन करावं लागेल. वर्क डन अगेन्स्ट दी पोटेन्शियल ऑफ दिस रिंग. सेम यासारखंच इथं जसं वर्क डन अगेन्स्ट दी पोटेन्शियल करावं लागतं, तसंच इथंही आपल्याला काय करायचं, वर्क डन अगेन्स्ट दी पोटेन्शियल. आणि मग ते वर्क डन जे असणार आहे ते वर्क डन जर आपण कॅल्क्युलेट केलं तर त्यावरून आपण त्याची व्हेलॉसिटी ही कॅल्क्युलेट करू शकतोय, कारण तो मोशन मध्ये आहे आणि त्याला कायनेटिक एनर्जी असली पाहिजे. जेवढं वर्क डन तो करेल तेवढीच त्यामध्ये कायनेटिक एनर्जी असायला पाहिजे. या टाइप मध्ये आपण रिलेशन घेणार आहे. सो टू कॅल्क्युलेट वर्क डन, फर्स्ट वी हॅव टू नो अबाउट दी पोटेन्शियल. आणि आता इथं पोटेन्शियल जर म्हणाल तर पोटेन्शियल P पॉइंटला आणि ओरिजिनला आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. म्हणजे या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स मिळेल आणि पोटेन्शियल डिफरन्स मिळाला की वर्क डन कॅल्क्युलेट करता येईल. ओके, नाउ फर्स्ट वी कॅल्क्युलेट द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट P. आता या P पॉइंटला पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं असेल तर एक फॉर्म्युलाच आहे, एक इल्युस्ट्रेशन आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑन द ॲक्सिस ऑफ चार्जड रिंग. ज्या रिंग पासून याचं डिस्टन्स किती आहे तर 4a, हे डिस्टन्स x म्हटले आपण, हे r म्हटले. त्याचा फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट P. फी P इक्वल टू कॉन्स्टंट k इंटू चार्ज Q अपॉन √x² प्लस r². फॉर्म्युलाच आहे हा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट ऑन दी ॲक्सिस ऑफ ए चार्जड रिंग.
आणि ॲक्सिस पासून त्या पॉईंटचं डिस्टन्स x असेल तर त्या पॉईंटचं पोटेन्शियल एवढं असतं. हा फॉर्म्युलाच आहे. सो Vp इक्वल टू k इंटू क्यू अपॉन अंडर रूट x स्क्वेअर प्लस r स्क्वेअर. आता इथे x आणि r च्या व्हॅल्यू माहीत आहेत. x इज 4a अँड r इज 3a. व्हॅल्यू जर पुट केला तर याचा आन्सर कसा मिळेल बघा, k इंटू क्यू डिवायडेड बाय अंडर रूट x ची व्हॅल्यू आहे 3a 4a. सो इट विल बी 16a स्क्वेअर प्लस r स्क्वेअर 3 आहे म्हणजे 9a स्क्वेअर. 16a स्क्वेअर प्लस 9a स्क्वेअर दिस विल बी 25a स्क्वेअर आणि रूट जर घेतलं आपण तर व्हॅल्यू मिळेल k इंटू अंडर रूट 5a. 25a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट काय आलं 5a. सो दिस इज Vp. हे Vp आहे लक्षात ठेवा. नाव द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट सेंटर. एखाद्या चार्ज रिंगमुळं, म्हणजे अशी कन्सेप्ट आहे, एक रिंग आहे, याचा हा सेंटर आहे, रेडियस r आहे अँड ह्या रिंगवरती जे चार्जेस आहेत Q एवढे चार्जेस आहेत आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट द सेंटर ऑफ रिंग विल बी सेम ॲज इट इज ऑन दी सरफेस ऑफ दी रिंग. रिंगच्या सरफेसवरती जेवढं इलेक्ट्रिक पोटेन्शियल असतं तेवढंच इलेक्ट्रिक पोटेन्शियल त्याच्या सेंटरला आहे. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉइंट O FO विल बी k इंटू Q बाय R. K into what? It will be Q by R and R is 3a. So it will be K into Q by 3a. आता इथं P पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळाले, O पॉइंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल मिळाले. आता या दोन पॉइंट मधला पोटेन्शियल डिफरन्स जर कॅल्क्युलेट करायचा असेल, पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द पोटेन्शियल ॲट पॉइंट O अँड ॲट पॉइंट P, देन हायर पोटेन्शियल आणि लोअर पोटेन्शियल कन्सिडर केलं तर हायर पोटेन्शियल कुठं आहे सेंटरला आणि लोअर कुठं आहे P पॉइंटला आहे. आणि मग इथला पोटेन्शियल डिफरन्स जो असणार आहे आपला तो पोटेन्शियल डिफरन्स असणार आहे FO मायनस Vp. किती येईल हा पोटेन्शियल डिफरन्स? FO मायनस Vp म्हणजे या दोघांचं सबट्रॅक्शन, K Q कॉमन आहे आणि मग डिवायडेड बाय A ही कॉमन घेता येईल आणि ब्रॅकेटमध्ये राहील 1/3 minus 1/5. सो द आन्सर विल बी 1/3 minus 1/5 जर सोडवलं आपण तर याचा आन्सर येतं 2/15. सो 2/15 KQ डिवायडेड बाय A. हे आन्सर मिळालं 2/15 KQ अपॉन A म्हणजे 2KQ अपॉन 15A. दिस इज द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन दीज 2 पॉइंट्स. आणि याच पोटेन्शियल डिफरन्सच्या अगेन्स्ट आपल्याला काय करायचं, या चार्जला P पॉइंट पासून कुठं आणायचंय O, म्हणजे आपल्याला एवढ्या पोटेन्शियल डिफरन्सच्या अगेन्स्ट काय करायचंय वर्क डन करायचंय. आणि मग पोटेन्शियल डिफरन्सच्या अगेन्स्ट आपण जे वर्क डन करतो ते वर्क डन कॅल्क्युलेट करायचं असेल तर W इक्वल टू फॉर्म्युला आहे Q इंटू डेल्टा V, म्हणजे फी इज दी पोटेन्शियल डिफरन्स किंवा याला आपण असं म्हणूया VOP, पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन O अँड P. सो दिस विल बी VOP. Q चार्जला आपल्याला मूव्ह करण्यासाठी इथं काय करायचंय वर्क डन करायचंय. आणि मग याला जर आपण पुट केलं इथं तर रिलेशन जे मिळणार आहे ते कसं मिळेल रिलेशन, वर्क डन विल बी, वर्क डन किती मिळेल आपल्याला, वर्क डन विल बी Q आणि VOP हा फॉर्म्युला आहेच इथं, यामध्ये फक्त एक्स्ट्रा Q येईल म्हणजे हा Q चा स्क्वेअर करूया आपण. सो दिस विल बी 2/15 इंटू KQ स्क्वेअर अपॉन A. हे रिलेशन मिळतं. सो दिस इज द अमाऊंट ऑफ वर्क डन इन मुव्हिंग चार्ज फ्रॉम P टू O. P पासून O ला येण्यासाठी केलेलं हे काय वर्क डन. मग हे वर्क डन जे करणार आहे आपण, वर्क डन मीन्स द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. वर्क डन म्हणजेच काय असतं इथं, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. इकडून जो पार्टिकल मोशन मध्ये आहे त्याला ऑलरेडी कोणती एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी. म्हणजे पार्टिकलला जी कायनेटिक एनर्जी आहे तीच कायनेटिक एनर्जी इथं यूज केली जाते चार्जला P पासून O पर्यंत आणण्यासाठी. P पासून O पर्यंत चार्जला जर आणायचं असेल अगेन्स्ट दी फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, तर पार्टिकलची जी कायनेटिक एनर्जी आहे तीच एनर्जी इथं यूज केली जाते आणि त्यालाच आपण म्हणणार आहे वर्क डन. म्हणजे आपण इथं जे वर्क डन कॅल्क्युलेट केलंय तेवढंच तेच वर्क डन म्हणजे त्या पार्टिकलची काय पाहिजे, कायनेटिक एनर्जी पाहिजे. म्हणजे कमीत कमी एवढी W एवढी त्या पार्टिकल मध्ये काय असायला पाहिजे, कायनेटिक एनर्जी मिनिमम तेवढी पाहिजे. जास्त असेल तर तो जाईलच पुढं,
पण मिनिमम वर्क डन एवढी त्यामध्ये काय पाहिजे, कायनेटिक एनर्जी. तर तो या रिंगच्या सेंटर मधून काय होईल, इथं क्रॉस होईल म्हणजे पास होईल. आणि मग याला जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर हेच वर्क डन आपण इक्वल घेणार आहे कुणाला, कायनेटिक एनर्जीला. सो वी कॅन राईट दिस ॲज हाफ mv² इक्वल टू 2/15 k⁴/a. आणि मग याला जर कन्वर्ट केलं आपण तर φ² इक्वल टू काय लिहिता येईल बघा, हे 2 आहे इकडं, ते मी इकडं घेतो, हे 2 हाफ mv² मधलं 2 इथं घेतलं, m इकडं घेतलं की डिवाइड होईल. सो इट विल बी 2/m. आणि इथं राहिलेल्या टर्म्स ज्या आहेत त्या राहिलेल्या टर्म्स काय होत्या, 2k⁴/15a. सॉरी हे क्यू लिहिलंय मी इथं, काय आहे ए आहे 15a. ह्या राहिलेल्या टर्म्स लिहिला इथं आता. आणि मग फी कॅल्क्युलेट केलं तर देन फी विल बी फी इक्वल टू √2/m √2k⁴ divided by 15a. This is our answer and this is the minimum velocity of the particle. म्हणजे जेवढी कायनेटिक एनर्जी पाहिजे तेवढंच काय हवं, वर्क डन. पार्टिकलची कायनेटिक एनर्जी आहे तीच यूज केली जाते इथं वर्क डन मध्ये. त्यामुळं मिनिमम वर्क डन आपल्याला W पाहिजे चार्जला P पासून ओरिजिन पर्यंत आणण्यासाठी. इथून हवे जाताना वर्क डनची गरज नाही, तो एकदा सेंटर मध्ये आला आणि सेंटर पासून पुढे गेला की परत तो रिपेलच होणार आहे, त्याला वर्क डनची गरज नाहीये. वर्क डन P पासून O ला आणण्यासाठी किती करतो आपण, W. मग ते वर्क डन त्यामध्ये कुठून येणार, त्याला कुठून एनर्जी मिळणार, तर ते वर्क डन करण्यासाठी लागणारी जी एनर्जी आहे ती म्हणजे त्या पार्टिकलची जी ऑलरेडी तो मोशन मध्ये असल्यामुळे त्याची एनर्जी जी होती कोणती, कायनेटिक, तीच कायनेटिक एनर्जी त्याला इथं वर्क डन साठी यूज केली जाते. आणि त्याची ही काय मिळते, असा ऑप्शन आहे म्हणून याला मी असा अरेंज केलंय, कारण असाच ऑप्शन दिला होता. सो दिस इज अवर ऑप्शन अँड दिस इज द राईट आन्सर. राईट डाऊन द आन्सर ऑफ दिस 2 क्वेश्चन्स.